कन्या राशी, श्रावण सोमवार आणि नागपंचमीचा दुर्मिळ संगम. हा संकेत चुकवू नका. कन्या राशीच्या लोकांनो, 17 ऑगस्टचा हा दिवस तुमच्यासाठी साधा दिवस नाही. कारण श्रावण सोमवार आणि नागपंचमीचा विशेष संगम तुमच्या आयुष्यातील एखाद्या अडकलेल्या गोष्टीकडे नव्याने पाहण्याचा संकेत देऊ शकतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की हा संकेत मोठ्या आवाजात किंवा एखाद्या चमत्कारासारखा समोर येईलच असं नाही. तो एखाद्या फोनमध्ये, एखाद्या मेसेजमध्ये, एखाद्या व्यक्तीच्या अचानक झालेल्या भेटीत किंवा अगदी तुमच्या मनात आलेल्या एका विचारात लपलेला असू शकतो. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कन्या राशीच्या आयुष्यात दिसू शकणाऱ्या 3 महत्त्वाच्या घटनांबद्दल जाणून घेणार आहोत. पहिली घटना तुमच्या अडकलेल्या कामाशी संबंधित आहे. दुसरी घटना पैसा आणि नातेसंबंधाशी जोडलेली आहे. पण तिसरी घटना सर्वात महत्त्वाची आहे, कारण तिचा संबंध तुमच्या मनात अनेक दिवसांपासून जपलेल्या एका इच्छेशी असू शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी तुम्हाला एक असा आध्यात्मिक संकेत सांगणार आहे ज्याकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात. आणि जर तुमचा महादेव आणि स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर अगदी मनापासून कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा. कदाचित तुमच्या मनातली जी गोष्ट तुम्ही कुणालाही सांगितलेली नाही, तिचं उत्तर या व्हिडिओमधील एखाद्या वाक्यात तुम्हाला सापडेल. हा दिवस कन्या राशीसाठी विशेष का? कन्या राशीच्या भाविकांनो, श्रावण हा भक्ती, संयम आणि आत्मचिंतनाचा काळ मानला जातो. सोमवार हा महादेवांच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. आणि नागपंचमीला नागदेवतेचं पूजन करण्याची परंपरा आहे. पण आज आपण केवळ धार्मिक विधींची माहिती घेणार नाही. आपण पाहणार आहोत की या विशेष दिवसाचा तुमच्या मनातील विचार, निर्णय आणि पुढील वाटचालीवर कोणता आध्यात्मिक प्रभाव पडू शकतो. कारण गेल्या काही काळात कन्या राशीच्या अनेक लोकांच्या मनात एकच प्रश्न असू शकतो: मी एवढा प्रयत्न करूनही माझं काम का होत नाही? कधी एखादी संधी हातातून निसटली, कधी एखाद्या व्यक्तीने विश्वास तोडला, कधी पैशांची अडचण आली आणि कधी स्वतःसाठी निर्णय घ्यायचा असतानाही घरच्या जबाबदाऱ्यांमुळे तो निर्णय पुढे ढकलावा लागला. तुम्ही बाहेरून शांत राहिलात, पण आतून सतत विचार करत राहिलात. पण लक्षात ठेवा, पहिला संकेत इथूनच सुरू होतो. पहिली घटना: थांबलेलं काम पुन्हा हलण्याची चाहूल. कन्या राशीच्या लोकांनो, तुमच्यापैकी काही जणांचं एखादं काम बराच काळ अडकलेलं असू शकतं. कागदपत्र, नोकरी, व्यवसाय, पैशांचा व्यवहार, एखादा निर्णय किंवा एखाद्या व्यक्तीकडून मिळणारा प्रतिसाद, यापैकी काहीही असू शकतं. तुम्ही प्रयत्न करून थकलेले असाल. एकदा फोन केला, दुसऱ्यांदा संपर्क केला, तिसऱ्यांदा आठवण करून दिली आणि शेवटी स्वतःलाच म्हणालात, आता राहू दे. पण अनेकदा गोष्ट संपलेली नसते, फक्त तिची वेळ पुढे गेलेली असते. या काळात अचानक एखादी माहिती मिळू शकते, एखादा फोन येऊ शकतो, एखादी व्यक्ती पुन्हा संपर्क करू शकते किंवा तुम्हाला बंद वाटणारा मार्ग दुसऱ्या दिशेने उघडू शकतो. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे: तुम्हाला ज्या व्यक्तीकडून उत्तर अपेक्षित आहे त्याच व्यक्तीकडून उत्तर मिळेलच असं नाही. कदाचित तिसरी व्यक्ती मध्ये येईल आणि तुमचा काम पुढे सरकेल. हा बदल दिसायला छोटा असेल, पण त्याचा परिणाम मोठा असू शकतो. त्यामुळे या दिवसांत अचानक आलेल्या फोनकडे, मेसेजकडे किंवा एखाद्या जुन्या संपर्काकडून मिळालेल्या माहितीवर लगेच दुर्लक्ष करू नका. पण थांबा, कारण दुसरी घटना तुमच्या मनाला आणखी खोलवर स्पर्श करू शकते. दुसरी घटना: एका व्यक्तीबाबत मनातील प्रश्न. कन्या राशीच्या लोकांनो, नात्यांमध्ये तुम्ही खूप विचार करता. समोरच्या व्यक्तीने एक शब्द कमी बोलला तरी तुम्हाला त्याचा अर्थ जाणवतो. एखादी व्यक्ती अचानक बदलली तर तुमच्या लक्षात येतं. आणि जेव्हा विश्वास ठेवलेली व्यक्ती तुमच्यापासून दूर जाते तेव्हा तुम्ही भांडण करण्यापेक्षा शांत राहणं पसंत करता. पण त्या शांततेमध्ये अनेक प्रश्न असतात. त्याला खरंच माझी काळजी आहे का? मी चुकीचा होतो का? पुन्हा सगळं पूर्वीसारखं होईल का? जर तुमच्या मनातही असाच एखादा प्रश्न असेल तर पुढील काळात एखाद्या व्यक्तीकडून छोटासा संकेत मिळू शकतो. तो थेट मोठा संवाद असेलच असं नाही. कदाचित एखादा मेसेज, एखादी भेट, एखाद्या जुन्या आठवणीचा उल्लेख किंवा अचानक समोर आलेली परिस्थिती तुम्हाला काहीतरी जाणवून देईल. आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवू शकतं की काही नाती संपलेली नसतात, त्यांना फक्त नव्याने समजून घेण्याची गरज असते. मात्र प्रत्येक नातं पूर्वीसारखं करायचं असं नाही. तुमचा आत्मसन्मान आणि मानसिक शांतताही तितकीच महत्त्वाची आहे. आता पैसा आणि करिअरच्या बाबतीत येणारा संकेत महत्त्वाचा आहे, कारण इथे तुमच्या एका जुन्या चिंतेला दिशा मिळू शकते. तिसरी घटना: पैसा, आर्थिक निर्णयात सावधपणा आणि नवा मार्ग. कन्या राशीच्या लोकांनो, पैशांच्या बाबतीत तुम्ही विचार करून निर्णय घेणारे आहात. पण काही काळापासून अचानक खर्च वाढले असतील, पैसे अडकले असतील किंवा अपेक्षित उत्पन्न मिळालं नसेल तर मनात चिंता निर्माण होणं स्वाभाविक आहे. या काळात तुम्हाला एखादा आर्थिक पर्याय दिसू शकतो.
तो फार मोठा नसेल, पण त्यातून पुढे फायदा होण्याची शक्यता असू शकते. म्हणून छोट्या संधीला कमी लेखू नका. जुने पैसे मिळण्याची शक्यता असेल तर संबंधित व्यक्तीशी व्यवस्थित संपर्क ठेवा. व्यवसाय करत असाल तर व्यवहार स्पष्टपणे लिहून ठेवा. कुणालाही फक्त भावनेच्या भरात पैसे देऊ नका, कारण या काळात तुमच्यासाठी पैसा येईल का यापेक्षा पैसा टिकेल का हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. एखादा खर्च थांबवणे, एखादा जुना देणं फेडण्याची योजना करणे किंवा उत्पन्नाचा छोटासा अतिरिक्त मार्ग सुरू करणे हे तुमच्यासाठी मोठं पाऊल ठरू शकतं. आणि आता या आर्थिक बदलाचा संबंध तुमच्या करिअरशी कसा जोडला जातो ते पाहणं महत्त्वाचं आहे. करिअर, मेहनतीची दखल घेतली जाण्याची वेळ. तुमच्यापैकी काही जणांना अशी भावना आली असेल की मी काम करतोय पण माझ्या मेहनतीकडे कुणाचं लक्षच नाही. विशेषतः नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठांची प्रतिक्रिया, नवीन जबाबदारी किंवा कामातील बदल महत्त्वाचा ठरू शकतो. तुमच्यावर नवीन जबाबदारी येऊ शकते आणि सुरुवातीला तुम्हाला वाटेल पुन्हा माझ्यावरच काम. पण थोडं थांबा, कदाचित हीच जबाबदारी पुढे तुमच्या कौशल्याची दखल घेतली जाण्याचं कारण ठरू शकते. नोकरी शोधत असाल तर एका संधीवर अवलंबून राहू नका. व्यवसाय करत असाल तर जुना संपर्क पुन्हा उपयोगी पडू शकतो. विद्यार्थ्यांनीही सातत्य ठेवणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला लगेच परिणाम दिसला नाही म्हणून प्रयत्न सोडू नका. काही वेळा परिणाम येण्याआधी परिस्थिती तुमची परीक्षा घेत असते. पण आता आपण त्या भागाकडे वळतोय जिथे तुमच्या आयुष्यातील सर्वात जवळची गोष्ट, कुटुंब, समोर येते. कुटुंब, तुमच्या मनावरचा एक भार हलका होऊ शकतो. कन्या राशीच्या लोकांनो, तुमच्या स्वतःच्या समस्या तुम्ही सहन करता, पण घरच्यांची समस्या मात्र तुम्हाला जास्त त्रास देते. घरातील एखाद्या व्यक्तीची चिंता असेल, मुलांच्या भविष्याचा प्रश्न असेल, घरातील आर्थिक जबाबदारी असेल किंवा एखाद्या निर्णयावर घरात मतभेद असतील. तुम्ही सगळ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करता, पण कधी कधी तुमचं मन कोण समजून घेणार हा प्रश्न पडतो. येत्या काळात घरात एखादी महत्त्वाची चर्चा होऊ शकते. सुरुवातीला मतभेद असतील, पण त्यातून एक मार्गही निघू शकतो. ज्याच्याबद्दल तुम्ही सतत चिंता करत होता त्याच्याकडून समाधानकारक बातमी मिळू शकते. घरातील एखाद्या व्यक्तीशी काही काळापासून संवाद कमी असेल तर तो पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करा, कारण पुढचा संकेत बाहेरच्या जगातून नाही, तुमच्या स्वतःच्या मनातून येणार आहे. आध्यात्मिक संकेत. छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या. नागपंचमी आणि श्रावण सोमवारच्या निमित्ताने तुमच्या मनात भक्तीची भावना अधिक जागृत होऊ शकते. कदाचित तुम्हाला अचानक मंदिरात जाण्याची इच्छा होईल. महादेवांचं नाव कानावर पडेल. नागपंचमीशी संबंधित एखादी गोष्ट वारंवार दिसेल किंवा कोणीतरी अचानक ओम नमः शिवाय म्हणताना ऐकू येईल. याला अंधश्रद्धेने घेण्याची गरज नाही, पण त्या क्षणी मन शांत होत असेल तर काही क्षण स्वतःकडे पहा. तुम्ही नेमकं काय मागत आहात? तुम्हाला पैसा हवा आहे, नातं हवं आहे, नोकरी हवी आहे की फक्त मनाला शांतता हवी आहे? कारण तुमची खरी इच्छा तुम्हाला स्वतःलाच कदाचित आता स्पष्ट होणार आहे. आणि याच ठिकाणी आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागावर पोहोचलो आहोत. इच्छा पूर्ण होण्यापूर्वीची खरी परीक्षा. कन्या राशीच्या लोकांनो, आता हा भाग खूप लक्ष देऊन ऐका. तुमच्या आयुष्यात अशी एखादी गोष्ट असू शकते जी तुम्हाला मनापासून हवी आहे. तुम्ही तिच्यासाठी प्रयत्न केला आहे, प्रार्थना केली आहे, कदाचित स्वामी समर्थांसमोर हात जोडले आहेत आणि महादेवांना मनातल्या मनात सांगितलं आहे, देवा फक्त एकदा माझं हे काम करून दे. पण उत्तर उशिरा मिळालं आणि म्हणून तुम्हाला वाटलं की कदाचित देवाने माझं ऐकलंच नाही. पण कदाचित प्रश्न उत्तराचा नाही, प्रश्न योग्य वेळेचा आहे. काही गोष्टी आपल्याला हव्या असतात, पण त्या लगेच मिळाल्या तर पुढे मोठी अडचण निर्माण होऊ शकते. म्हणूनच कधीकधी परिस्थिती आपल्याला थांबवते. एखादी नोकरी मिळत नाही, एखादी व्यक्ती दूर जाते, एखादा व्यवहार अडकतो, एखादी संधी हातातून जाते आणि आपण म्हणतो माझं नशीब खराब आहे. पण काही महिन्यांनी मागे वळून पाहिल्यावर कळतं तेव्हा ते झालं नसतं तर आज मी इथे नसतो. कन्या राशीच्या लोकांनो, म्हणून 17 ऑगस्टच्या आसपास मिळणाऱ्या छोट्या संकेतांकडे लक्ष द्या. तुमची अपेक्षा अगदी त्याच स्वरूपात पूर्ण होईलच असं नाही, पण त्या अपेक्षेच्या मागे असलेली खरी गरज पूर्ण होण्याचा मार्ग तयार होऊ शकतो. तुम्हाला पैसा हवा आहे, पण त्याऐवजी स्थिर उत्पन्नाचा मार्ग मिळू शकतो. तुम्हाला एखादी व्यक्ती हवी आहे, पण त्याऐवजी मनाला शांती देणारं नातं मिळू शकतं. तुम्हाला नोकरी हवी आहे, पण त्याऐवजी तुमची क्षमता दाखवणारी दुसरी संधी मिळू शकते. आणि कदाचित तुम्हाला फक्त एवढंच हवं आहे की माझं आयुष्य पुन्हा व्यवस्थित व्हावं.
ही इच्छा एका दिवसात पूर्ण होत नाही, पण तिच्याकडे जाणारा मार्ग एका छोट्या निर्णयाने सुरू होऊ शकतो. म्हणून 17 ऑगस्टला तुमच्या समोर आलेली छोटी संधी, छोटा संवाद किंवा छोटा संकेत कमी लेखू नका. कदाचित मोठ्या बदलाची सुरुवात तिथूनच होत असेल. स्वामी समर्थांचा आशीर्वाद. कन्या राशीच्या भाविकांनो, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळेलच असं नाही, पण उत्तर मिळेपर्यंत मनाला धीर देणारी श्रद्धा खूप मोठी ताकद असते. या दिवशी महादेवांची मनोभावे प्रार्थना करा. ओम नमः शिवायचा जप करा. शक्य असल्यास मंदिरात जाऊन दर्शन घ्या आणि स्वामी समर्थांच्या चरणी तुमची चिंता सोपवा. पण प्रार्थना करताना फक्त मला हेच दे असं म्हणण्याऐवजी माझ्यासाठी जे योग्य आहे ते दे आणि ते ओळखण्याची बुद्धी दे असंही मागा. कारण कधीकधी आपल्याला हवं असलेलं मिळणं हीच कृपा नसते, आपल्यासाठी योग्य असलेलं मिळणं ही खरी कृपा असते. तुमच्या मनात अनेक दिवसांपासून एखादी इच्छा असेल तर ती श्रद्धेने स्वामींच्या चरणी सोपवा, पण त्याचबरोबर तुमचे प्रयत्नही सुरू ठेवा. भावनिक साथ. कन्या राशीच्या लोकांनो, कदाचित आज तुम्ही हा व्हिडिओ योगायोगाने पाहत नसाल. कदाचित तुमच्या मनातही अशी एक गोष्ट आहे जी तुम्ही कुणालाही सांगत नाही. कदाचित तुम्ही एखाद्या व्यक्तीची वाट पाहत आहात. कदाचित पैशांची चिंता आहे. कदाचित करिअरमध्ये अडथळे आहेत. किंवा कदाचित तुम्हाला फक्त एवढंच हवं आहे की घरात पुन्हा शांतता यावी. आज ती इच्छा कमेंटमध्ये लिहिण्याची गरज नाही. फक्त मनात ती इच्छा आठवा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने जय स्वामी समर्थ लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर एक लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे हा संदेश तुमच्यासारख्या आणखी कन्या राशीच्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. आणि अशाच राशीनुसार आध्यात्मिक आणि भावनिक मार्गदर्शनासाठी स्वामी कृपा राशीफल चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या परिवाराचा भाग व्हा. महादेव तुमच्या मनाला शक्ती देवोत. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी राहोत आणि तुमच्यासाठी जे योग्य आहे ते योग्य वेळी तुमच्या आयुष्यात येवो. श्री स्वामी समर्थ.